आज आपण डार्क सर्कल्स किंवा डोळ्याच्या भोवती काळ्या वर्तुळांबद्दल बोलूया। सगळ्यात पहिले आपल्याला हे समजणं अतिशय गरजेचं आहे। डार्क सर्कल हा एक प्रॉब्लेम असा नाही ज्याचं एकच कारण आणि एकच ट्रीटमेंट आहे। डार्क सर्कल्स का होऊ शकतात? सगळ्यात पहिले काही लोकांचं स्लीप सायकल चांगलं नसल्यामुळे डोळे दमतात आणि त्यामुळे डार्क सर्कल्स होतात। डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळे डार्क सर्कल्स येतातही आणि त्यांची जाणीव देखील जास्त होते। आयर्न डेफिशियन्सी, काही लोकांना आयर्न ह्या तत्वाची शरीरात कमतरता असते। अशा लोकांमध्ये डार्क सर्कल्स किंवा डोळ्याभोवती काळे वर्तुळ येण्याची संभावना असते। या सगळ्याच्या व्यतिरिक्त काही लोकांचं फेशियल आर्किटेक्चर किंवा स्ट्रक्चर असं असतं की डोळे थोडेसे खोल असतात। जेव्हा डोळे थोडेसे खोल असतात तर अशा पेशंटमध्ये काळे वर्तुळ किंवा डार्क सर्कल असण्याचा आभास होतो। आता ह्याच्यावर ट्रीटमेंट ही देखील एकच काही तुम्ही दुरुस्त केलं आणि हे तुमचा प्रॉब्लेम डार्क सर्कल्स का कम्प्लिटली बरा होईल असं नसतं। त्यामुळे झोप तुमची व्यवस्थित असणे अतिशय गरजेचे आहे। तुमच्या काही डेफिशियन्सीज जसं की आयर्न डेफिशियन्सी आहे तर तिच्यासाठी तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे। शरीराला योग्य तितके पाणी म्हणजे 2.5 to 3 लिटर्स ऑफ वॉटर अ डे हे तुम्ही घेणे गरजेचे आहे। हे सगळे करून देखील जर तुम्हाला काही प्रमाणात डार्क सर्कल्स वाटत आहेत तर निश्चितच तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने काही ट्रीटमेंट्स घेऊन हे कमी करू शकता। पण महत्त्वाचं हे लक्षात घेणं आहे की डार्क सर्कल ह्या प्रॉब्लेमसाठी अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात आणि वी हॅव टू हॅव अ होलिस्टिक अप्रोच टू करेक्ट डार्क सर्कल्स। धन्यवाद।